नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. अलीकडच म्हणजे मागील आठवड्यामध्ये 19 जुलै 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला. आपण पाहतो अलीकडं जमीन खरेदीच्या आणि विक्रीच्या व्यवहारामध्ये प्रचंड मोठी फसवणूक होते. सर्वोच्च न्यायालयानं देखील असं म्हटलं आहे की ही फसवणूक अत्यंत धोकेदायक आहे. हा निर्णय आहे कौशिक प्रेमकुमार मिश्रा वर्सेस कांजी रवारिया आणि इतर. या जजमेंटची सुरुवात करतानाच सर्वोच्च न्यायालयानं एक सुंदर असा कोट दिलेला आहे. तो सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं, लॉ इज द किंग ऑफ किंग्स, नथिंग इज मायटियर दॅन द लॉ, बाय हुज एड इवन द वीकेस्ट ऑफ द वीक मे प्रिव्हेल ओव्हर द स्ट्रॉंगेस्ट ऑफ द स्ट्रॉंग. म्हणजे लॉ हा सर्व राजांचा राजा आहे आणि त्याच्यापेक्षा मोठं कुणीच नाही, ज्याच्या मदतीनं दुर्बलातला दुर्बल देखील सबलातला सबल किंवा खूप धनिक किंवा बाहुबली असेल अशाला देखील नमवू शकतो आणि त्याच्यावरती प्रिव्हेल होऊ शकतो, त्याच्यावरती मात करू शकतो. हा एक सुंदर म्हणजे कायदा हेच आपली सर्वातली शेवटची होप ज्याला म्हणतो, शेवटची जी आशा आहे, लास्ट होप आपण कोर्टाकडे पाहताना म्हणत असतो. आणि हे जे पॉवर स्ट्रक्चर आहे आपल्या सोसायटीचं, ते सतत फिरतं आहे आणि वीक आणि स्ट्रॉंग या दोघांचा जो लढा आहे, धनिक आणि गरीब, बाहुबली आणि दुर्बल, हा जो लढा आहे, हा प्रत्येक टप्प्यात, प्रत्येक पावलोपावली आपल्याला दिसतो. सुप्रीम कोर्ट असं म्हणतं, लँड ओनरशिप इज वन सच एरिना. जमिनीचे व्यवहार आणि जमिनीची मालकी हा एक असं क्षेत्र आहे, वेअर वी सी सोर्स ऑफ पॉवर प्ले. आणि अशा पॉवर प्लेच्या ज्या तलवारी आहेत, या ठिकाणी शार्पन केल्या जातात किंवा धार दाखवली जाते. आणि त्याच्यामुळं कंटिन्यूड फ्रॉड्स, कंटिन्यूड फसवणूक आणि लोभांचे बळी होण्याचं जे प्रमाण आहे, ते सतत आपल्याला वाढताना दिसतं. शेत जमिनीचे जे व्यवहार आहेत ते धोक्याची पातळी गाठत आहेत असं सुप्रीम कोर्ट म्हणतं. अज्ञानाचा, असाक्षरतेचा, दारिद्र्याचा फायदा घेऊन धनिक आणि ज्यांच्याकडे मसल पॉवर आहे, ज्याला आपण बाहुबली म्हणतो, असे लोक कायद्याच्या व्यवस्थेला वाकवण्याचं कसब अंगी बनवून जे गरीब आहेत, जे शोषित आहेत, त्यांचं शोषण करू पाहतात. आणि असं कायद्याला मान्य नाही असं सुप्रीम कोर्ट म्हणतंय. ते असं म्हणतात, इन केस लाईक द वन बिफोर अस, आमच्या समोर असणारी जी केस आहे ही फक्त क्लासिक आहे आणि म्हणून आम्ही ती मेकॅनिकली अॅनलाइज करावी असं अपेक्षित नाही. बट आम्ही काय इन्शुअर केलं पाहिजे, तर इनजस्टिस इज रिमेडीड, झालेला अन्याय दूर केला पाहिजे. म्हणजे खालच्या कोर्टापासून वरच्या कोर्टापर्यंत या केसमधला जो खरेदीदार आहे, त्या महिला आहेत. 2 अज्ञान मुलांच्या नावानं जमीन घेतली. त्यातला एक 18 वर्षाचा होतो आहे आणि एक अज्ञान आहे. त्या दोघांच्या नावानं ही जमीन घेतली आणि त्यातनं अडचण निर्माण झाली आणि त्यांना सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं. आणि म्हणून ते म्हणतात, ज्यांनी फ्रॉड केला, ज्यांनी चुकीचं काम केलं, ज्यांनी फसवणूक केली, त्यांनी रॉंग केलेलं आहे आणि ही शुड नॉट बी बेनिफिटेड बाय देअर रॉंग. म्हणजे नोबडी शुड बी बेनिफिटेड बाय देअर रॉंग असं सुप्रीम कोर्ट म्हणतं. जस्टिस नोज नो बायस. जेव्हा जस्टिस न्याय करायचा असतो, तेव्हा कुणाच्याच बाबतीत मनामध्ये द्वेषमूलक भावना किंवा कुणाच्या बाजूनं असणं, कुणाच्या विरुद्ध असणं असं काही असत नाही. दस थ्रू इट्स एड इव्हन द विकेस्ट ऑफ द वीक मे प्रिव्हेल ओव्हर द स्ट्रॉंगेस्ट ऑफ द स्ट्रॉंग. आणि म्हणून कायद्याच्या लढाईमध्ये दुर्बलातला दुर्बल, शोषितातला शोषित, गरीबातला गरीब, अज्ञानातला अज्ञान, असाक्षर असा माणूस देखील खूप श्रीमंत, बलाढ्य ताकदीचा बाहुबली अशा सर्वांना देखील झुकवू शकतो. त्याच्यावरती मात करू शकतो, त्याच्यावरती विजय मिळवू शकतो. आणि हीच तर कायद्याची ताकद आहे. आपण कायद्याच्या राज्यात राहतो, म्हणून कायद्याची ताकद आपल्याला माहित पाहिजे. हा वेळ लागतो, याच्यात देर है लेकिन अंधेर नाही, असं साधारण सुप्रीम कोर्टाला यातनं सांगायचं आहे. ही पालघर तालुक्यातली केस आहे. पालघर तालुक्यातलं शेळवली नावाचं गाव, तिथला सर्वे नंबर 13चा 1, एकूण क्षेत्र होतं 3.40 हेक्टर. आधी विकलं 170, राहिलं 170 हेक्टर. ती जमीन त्यांनी ब ला विकली. ब म्हणजे महिला आहे, तिला 2 मुलं आहेत, एक अज्ञान, एक 18 वर्षाचा होतो आहे. त्या दोघांच्या नावानं ही खरेदी खत केलं. पूर्ण पैसे दिले, ताबा घेतला, खरेदी खताला गेले. त्या दिवशी स्टॅम्प ड्युटी कमी पडली.
म्हणून सब रजिस्ट्रारनं अर्धी स्टॅम्प ड्युटी भरून घेतली. काही जो राहिला भाग तो भरण्यासाठी म्हणून खरेदी खत रजिस्टर करायचं पेंडिंग ठेवलं. त्याला म्हणतो आपण पेंडिंग ठेवणे किंवा प्रलंबित ठेवणे. आणि नंतर स्टॅम्प ड्युटी भरून ते पूर्ण रजिस्टर केलं. पण पूर्ण रजिस्टर होईपर्यंत जो कालावधी गेला, दरम्यानच्या कालावधीमध्ये ने तेच क्षेत्र ला विकलं. आता इथं ने ला विकलं होतं. ची खरेदी खत पेंडिंग होतं. मात्र ते ला विकलं. चं खरेदी खत रजिस्टर झालं. ते तो तलाठ्याकडे गेला. सातबारावरती नाव लावलं आणि यांनी स्वतःच्या जमिनीला ने जे कंपाऊंड करून ते राहत होते तिथे येऊन त्यांनी ताबा घ्यायचा प्रयत्न सुरू केला. तेव्हा यांना कळलं की याचं दुसरं एक बोगस खरेदी खत झालेलं आहे. म्हणून त्यांनी दिवाणी न्यायालयात ते दुसरं झालेलं खरेदी खत रद्द करावं यासाठी दावा लावला. दावा खूप दिवस चालला. अनेक इश्यूज काढले गेले. एका बाजूला आणि आणि मध्ये भांडणारा एका बाजूला आहे आणि दोन चुकीचं करणारी माणसं, विकणारा आणि विकत घेणारा हे दुसऱ्या बाजूला आहेत. दावा खूप दिवस चालला, पण तो नाकारला गेला. का तर दिवाणी कोर्टाची अशी दिशाभूल करून दिली की हे अज्ञानाच्या नावानं झालेलं खरेदी खत हेच मुळी बोगस आहे आणि दिवाणी दावा नाकारला. जिल्हा न्यायालयात पुन्हा यांना जावं लागलं. पहिलं अपील केलं. पहिल्या अपिलातही असंच खूप आर्ग्युमेंट, खूप कागदपत्र. तिथे देखील ते नाकारलं गेलं. नाही, तिथे मात्र मान्य झालं ही जी मूळ केस आहे महिलेची, जिने खरेदी घेतलं होतं त्या ची केस मान्य झाली. खालचा दिवाणी न्यायालयाचा निर्णय रद्द झाला आणि त्यांच्यासारखं झालं. म्हणजे ते दुसरं खरेदी खत रद्द केलं गेलं. मात्र ते त्यांनी मान्य केलं नाही. शेवटी ते हायकोर्टात गेले. आणि अ आणि क हायकोर्टात गेले. आता प्रतिवादी झाले. त्यांनी सगळं म्हणणं मांडलं. हायकोर्टाने काय ऐकलं नाही. हायकोर्टाने आणि क म्हणजे जे चुकीचं केलंय त्या दोघांचीच बाजू उचलून धरली. शेवटी म्हणजे ही महिला जिने अज्ञानात 2 मुलांच्या नावानं हे जमीन घेतली होती, त्यांना सुप्रीम कोर्टात जावं लागलं. हीच ते सुप्रीम कोर्टाची केस. कौशिक प्रेमकुमार मिश्रा वर्सेस कांजी रावारिया अँड अदर्स. जस्ट गुगल करा, आपल्याला केसचं जजमेंट मिळू शकेल. आणि मग शेवटी सुप्रीम कोर्टात बरेच दिवस केस चालल्यानंतर सुप्रीम कोर्टाने हे सगळं बारकावे समजून घेतले आणि सुप्रीम कोर्ट म्हटलं की या महिलेला पूर्ण पैसे देऊन देखील, जमीन ताब्यात असून देखील इतके दिवस किती त्रास झाला. खालच्या कोर्टात जावं लागलं, जिल्हा कोर्टात जावं लागलं, हायकोर्टात जावं लागलं, अनेकदा महसूलच्या चक्रा माराव्या लागल्या आणि शेवटी सुप्रीम कोर्टात यावं लागलं. एक जमीन स्वतःच्या कष्टाच्या पैशातनं घेतल्यानंतर देखील काही चुकीचं काम करणाऱ्या माणसांच्या कृतींमुळं किती मोठा त्रास आहे. शेवटी प्रतिवादी असणारे जे आणि क होते, अ आणि क होते, त्यांना न्यायालयाने 10 लाख रुपयाचा कॉस्ट लावली. निर्णय हा जो मूळ खरेदी खत होतं 1.70 हेक्टरचं, जे महिलेनं 2 मुलांच्या नावानं घेतलं होतं तेच बरोबर आहे. दुसरं जे केलेलं आहे ते बोगस आहे असं घोषित केलं आणि न्याय केला. आणि न्याय करताना त्यांनी द लॉ इज द किंग ऑफ किंग्स, नथिंग इज माइटियर दॅन द लॉ, बाय हुज एड इवन द वीकेस्ट ऑफ द वीक मे प्रिव्हेल ओव्हर द स्ट्रॉंगेस्ट ऑफ द स्ट्रॉंग, हा संदेश देशाला दिला. आणि म्हणून ही केस वाचली पाहिजे. कारण हल्ली बोगस कागदपत्र दाखवून, बोगस व्यक्ती उभं करून, साठेखत एकाला, खरेदी खत दुसऱ्याला, वारसांना अंधारात ठेवून, हितसंबंधियांना अंधारात ठेवून, अगदी भाऊ बहिणींना अंधारात ठेवून अनेक खरेदी खत होत आहेत. कधी जोर जबरदस्ती, कधी ताबा घेऊन, कधी ताबा मारला असं म्हणतात. प्रथम गहाण घेतात, गहाणाच्या कागदामध्येच खरेदीच्या कागदांवरती सह्या घेतात. असं खूपदा होतं आहे. रोज 7-12, किमान आठवड्यातनं एकदा, किमान महिन्यातनं एकदा आपला 7-12 पाहत चला. नवीन नोंद झाली का काढा आणि वाचा. वाटलं तर अपील, अर्ज आणि जी कायदेशीर कारवाई शक्य असेल ती करा. कायद्याच्या राज्यात राहताना कायदा माहीत असला पाहिजे. कायद्याच्या राज्यात राहत असताना नियम माहीत असले पाहिजेत. कायद्याच्या राज्यात राहत असताना कायदे, त्याच्या खालचे जी-आर, परिपत्रक, कार्यपद्धती खूप खूप जंजाळ आहे. पण विलाज नाही. आपण जर कायद्याच्या राज्यात राहतो तर कायदा आपल्याला माहीत पाहिजे. म्हणून तर आम्ही हा उपक्रम राबवतो आहोत. कायद्याची साक्षरता, त्याला आपण विधी साक्षरता असं म्हणतो. म्हणून जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, नक्की लाईक करा. आपल्या मित्रपरिचितांना आवडेल असं वाटत असेल त्यांना जरूर पाठवा. त्यांच्या उपयोगाचं आहे असं वाटलं तर नक्कीच पाठवा. सतत पाठवा, पाठवत राहा. अशाच नव्या नव्या विषयावरती आपण पुन्हा पुन्हा भेटत राहू. सध्या तरी मी थांबतो. जर का आपल्याला हा जजमेंट पाहायचा असेल तर जजमेंट आपल्याला
या व्हिडिओच्या खाली जे डिस्क्रिप्शन आहे, त्या डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. त्याची लिंक अवेलेबल असेल, आपण ॲक्सेस मागू शकता. Google केलं तरी आपल्याला ते उपलब्ध होईल. आपलं एक WhatsApp चॅनल आहे. त्याला जर का आपण फॉलो केलं, तर त्यावर देखील आपल्याला याची लिंक मिळू शकेल. जिथे आपल्याला शक्य असेल, तिथे आपण जरूर करा. पण सतत जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज, हे जजमेंट आणि सर्वोच्च न्यायालयाचा संदेश पोहोचवण्यासाठी तुम्ही देखील या विधी साक्षरतेचे पाईक व्हा. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत मी थांबतो. पुन्हा धन्यवाद.